तर मित्रांनो, इतिहासावरच्या या 20 प्रश्नांपैकी फक्त 10 प्रश्नांची उत्तरे तुम्ही देऊन दाखवा. तुम्ही किती तयार आहात? चला आता बघूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं GBM अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासावरच्या 20 प्रश्नांची टेस्ट घेणार आहे. प्रत्येक प्रश्नाला 4 सेकंदाचा वेळ असणार, ठीक आहे. तर चला बघूया आपण आता प्रश्न काय आहेत ते. आजचा आपला बघा पहिला प्रश्न काय आहे, बारडोली सत्याग्रहाचे नेते कोण आहेत? पर्याय काय आहेत बघा आपले, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आचार्य JB कृपलानी. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय ए, सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, महाबलीपुरमची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आपले पर्याय काय आहेत बघा, पल्लव, पंड्या, चोला, चालुक्य. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय ए, पल्लव. बघा, महाबलीपुरमची स्थापना पल्लव यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण होते? पर्याय काय आहेत बघा, लाला लजपतराय, गोपाळ कृष्ण गोखले, अरविंद घोष, बाळ गंगाधर टिळक. तर आपलं बरोबर उत्तर काय आहे? पर्याय बी, गोपाळ कृष्ण गोखले. तर मित्रांनो, अशा पद्धतीच्या जर तुम्हाला टेस्ट बघायच्या असतील तर तुम्ही लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला ह्या टेस्ट बघायला गावतील, ठीक आहे. आता बघा आपला प्रश्न क्रमांक चौथा काय, अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? आपले पर्याय काय आहेत बघा, लाला लजपतराय, मादाम कामा, लाला हरदयाळ, राजाराम मोहन राय. तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, लाला हरदयाळ. प्रश्न क्रमांक 5 बघा, लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? महत्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. प्रश्नपत्रिकेमध्ये मागच्या तुम्ही बघा तर हे प्रश्न पडलेले आहेत, तर त्यासाठी प्रश्न काळजीपूर्वक बघा आणि उत्तर द्यायचा प्रयत्न करा. आता पर्याय काय आहेत बघा आपले, श्यामजी कृष्ण वर्मा, गिरधारी लाल शर्मा, हरगोविंद खुराना, श्याम प्रसाद मुखर्जी. तर आपलं बरोबर उत्तर काय आहे मित्रांनो? पर्याय ए, श्यामजी कृष्ण वर्मा. प्रश्न क्रमांक 6 बघा, भारतीय संविधानातील कलम 352 हे कशाशी संबंधित आहे? पर्याय काय आहेत बघा, राष्ट्रीय आणीबाणी, आर्थिक आणीबाणी, राष्ट्रपतीचे नियुक्तीचे अधिकार, जम्मू काश्मीरची निर्मिती. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार मित्रांनो? पर्याय ए, राष्ट्रीय आणीबाणी. बघा मित्रांनो, 352 हे जे कलम जर बघितलं तर तुमच्या लगेच डोक्यात आलं पाहिजे की राष्ट्रीय आणीबाणी, ठीक आहे. तर लक्षात ठेवा हा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7, संत गाडगेबाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? आपले पर्याय काय बघा, 20 जानेवारी 1889, 3 फेब्रुवारी 1876, 20 डिसेंबर 1891, 14 नोव्हेंबर 1885. तर आपलं बरोबर उत्तर आहे 3 फेब्रुवारी 1876. प्रश्न क्रमांक 8, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? पर्याय काय बघा, तोरणा, शिवनेरी, राजगड, रायगड. तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, शिवनेरी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय काय बघा, पंडित नेहरू, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर, सावित्रीबाई फुले. तर आपलं बरोबर उत्तर काय आहे मित्रांनो? पर्याय बी, महात्मा फुले. तर बघा मित्रांनो, गुलामगिरी हा जो ग्रंथ आहे हा महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला? बऱ्याच वेळा हा प्रश्न पडलेला आहे. आपले पर्याय काय बघून घ्या, 11 ऑक्टोबर 1956, 10 ऑक्टोबर 1956, 14 ऑक्टोबर 1956, 13 ऑक्टोबर 1956. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार मित्रांनो? 14 ऑक्टोबर 1956. प्रश्न क्रमांक 11 बघा, सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? पर्याय काय आपले बघा, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, श्रीम माटे, नाम जोशी. तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न क्रमांक 12 बघा, राजश्री शाहू महाराज यांचे मूळ नाव काय आहे? पर्याय काय बघा आपले, यशवंतराव, बळवंतराव, मल्हारराव, दुसरा संभाजी.
तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए यशवंतराव. प्रश्न क्रमांक 13 बघा, महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषयासंदर्भात साक्ष दिली? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. पर्याय काय आहेत बघा आपले, शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षण, पूर पीडितांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी शिक्षण. प्रश्न क्रमांक 14 बघा काय, 1971 ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा पण. तर बघा पर्याय काय आहेत आपले, अफगाणिस्तान, इराण, बांगलादेश, पश्चिम बंगाल. प्रश्न सोपा आहे पण उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करा, कारण ह्यातनं काय होतंय की तुमचं रिव्हिजन होतंय. ठीक आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी बांगलादेश. प्रश्न 15 बघा, हा प्रश्न बऱ्याच वेळा मागच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही चालल्या तर तुम्हाला हा प्रश्न बऱ्याच वेळा गावल, कारण हा प्रश्न बऱ्याच जणांचं जम्बलिंग होऊन जातं ह्या प्रश्नामध्ये. प्रश्न काय बघा, राष्ट्रध्वजाची उंची व लांबी याचे प्रमाण कसे आहे? आपले पर्याय काय आहेत बघा, 4:3, 3:4, 2:4, 1:3. तर आपलं बरोबर उत्तर काय मित्रांनो, 2:4. प्रश्न क्रमांक 16 बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? तर बघा साल विचारलेला आहे, तारीख विचारलेली आहे. पर्याय काय आहेत बघा, 25 डिसेंबर 1927, 20 डिसेंबर 1924, 20 डिसेंबर 1927, 25 डिसेंबर 1924. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे, पर्याय ए 25 डिसेंबर 1927. प्रश्न क्रमांक 17 बघा, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या साली झाला आहे? पर्याय काय आपले बघा, 1657, 1660, 1658, 1647. बघा मित्रांनो, हा या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांना माहिती असणं गरजेचं आहे. तर आपल्या या प्रश्नाचे उत्तर काय असणार आहे, पर्याय ए 1657. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 18, दुसरे मराठा इंग्रज युद्ध कोणत्या ठिकाणी झाले होते? पर्याय काय आपले बघा, मुंबई, पुणे, आळगाव, वसई. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय डी वसई. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 19, राष्ट्रसंत ही पदवी खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? आपले पर्याय काय आहेत बघा, गाडगे बाबा, गजानन महाराज, तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे, पर्याय सी तुकडोजी महाराज. बघा मित्रांनो, राष्ट्रसंत ही पदवी तुकडोजी महाराज यांच्याशी संबंधित आहे. आणि आपला शेवटचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 20, भारतातील पहिली AI प्रादेशिक वृत्तनिवेदिका टिंबटिंब आहे. आपले पर्याय काय आहेत बघा, हाशा, पुसा, माशा, लिसा. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय डी लिसा. तर मित्रांनो, हे होते आपल्या इतिहासावरचे महत्त्वाचे असे 20 प्रश्न. तर आज आपण जी टेस्ट घेतली, या टेस्टमध्ये तुम्ही किती प्रश्नांची उत्तरं बरोबर सोडवली हे मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर भेटूया आपण आता अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.